राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे। सर, जरांगे पाटील यांचा मराठवाडा दौरा, त्यांना मिळणारा प्रतिसाद, एक ओबीसी नेता म्हणून कसं बघता तुम्ही याच्याकडे? नाही, हे बघा की ते त्यांच्या समाजाच्या मागण्यांसाठी ते दौरा करत असतात आणि सामाजिक काम करत असताना समाजातल्या ज्या ज्या लोकांना वाटतं की आपले प्रश्न सुटायला पाहिजे, सरकारने सोडवायला पाहिजे, ते लोक त्यांच्या त्या यात्रेमध्ये किंवा याच्यामध्ये सहभागी होतात। त्याच्यात काही वाव नाही आहे आणि त्याच्यामुळे ते जे करतात आहेत, लोक येतात, लोक जातात, ते आपली भावना मांडतात आणि अशा प्रकारे त्यांचं सुरू आहे आणि त्याला मी पण नेहमी शुभेच्छा दिल्या की त्यांनी संघर्ष करावा। परंतु आपण जी मागणी करतो आहे ही मागणी संविधानाच्या कक्षेमध्ये बसते का आणि न्यायालयीन कक्षेमध्ये बसता का याचासुद्धा विचार करून मग त्यांनी आपला तो निर्णय घ्यावा, हीच माझं त्यांना निवेदन राहील। त्यांनी करावं प्रयत्न, आम्ही आमच्या मागण्यासाठी प्रयत्न करतो। ते आता ते जे मागणी करतात मूळ मागणी आहे की त्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे, ही संविधानात धरून मागणी आहे का? मुळीच नाही आहे। सरकारने आतापर्यंत 3 वेळा आरक्षण, वेगळं स्वतंत्र आरक्षण दिलं आहे 10 वेळा। जर सरकार देऊ शकलं असतं तर आतापर्यंत त्यांनी सरकारने 3 निवृत्त न्यायमूर्तींची समिती बसवलेली आहे सरकारला या मुद्द्यावर सल्ला देण्याकरता। जर अशा प्रकारची प्रोव्हिजन कुठे असतं तर त्या 3 न्यायमूर्तींनी सल्ला दिला असता की सर या कलमानुसार याच्यानुसार बसते नियमात यांना देऊन टाका, प्रयत्न केलेला आहे। आणि जर तसं असतं सरकारने आम्हाला लिहून दिलं नसतं। आम्हाला लिहून दिलेलं आहे ना की आम्ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही। आजही आपण बघा, अनेकदा माननीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री असो, देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री असो, अजितदादा पवार असो, गिरीशजी महाजन असो किंवा आणखी सर्व मंत्री सरळ बोलतात की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही। ही भूमिका सरकारची असताना पुन्हा तीच मागणी ते वारंवार करतात आहे। सरकार आणि त्यांच्यामधला प्रश्न आहे, आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत। सर, तुम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे, परंतु ते म्हणतात की अधिसूचना काढा आणि त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र द्या। बघा, त्या अधिसूचनेमध्ये स्पष्ट आहे की वडिलोपार्जित पितृसत्ताक पद्धतीने, म्हणजेच वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर जी जात लिहिलेली असेल तीच त्यांच्या मुलाला किंवा नातवाला मिळेल। त्याच्यामुळे, आणि ही प्रचलित पद्धत स्वतंत्र भारत झाला तेव्हापासून सुरू आहे, त्याच्यामुळे नवीन असं काही त्याच्यामध्ये आहे मला असं वाटत नाही। सरकार काय विचार करते आहे तो सरकारचा प्रश्न आहे, पण पितृसत्ताक पद्धती सोडून या देशामध्ये, राज्यात नाही देशामध्ये जात दिली जाऊ शकत नाही। सर, हैदराबाद गॅजेटची तपासणी करण्यासाठी जी टीम गेली ती कधी येऊ शकतात, काय वाटतं त्यानंतर काय परिणाम होईल, काय हे सगळा लढा जरांगे पाटील यांचा सुरू आहे त्याच्यावर? नाही, हे बघा की या देशामध्ये, मी देशाची गोष्ट करतो, देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जाती ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहेत। पुष्कळशा ठिकाणी एक जात महाराष्ट्रामध्ये ओबीसी आहे तर ती तुम्ही हिमाचल, उत्तर प्रदेशमध्ये जाल तर ती एससी किंवा एसटीमध्ये मिळते आणि त्याच्यामुळे त्यावेळेच्या त्या गॅजेटमध्ये जरी नोंद असेल तर ती हैदराबादच्या रहिवासी माणसाला महाराष्ट्रात ते लागू होईल का याविषयी मी साशंका आहे। सरकार त्याच्याविषयी विचार करते आहे, प्रयत्न करते आहे आणि आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत। जरांगे पाटील यांच्या या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळतो, आगामी विधानसभा निवडणुका आहेत त्याच्यावर याचा काही परिणाम होईल असं वाटतं? नाही, मी वारंवार सांगतो की सामाजिक संघटनासाठी जेवढे लोक एकत्रित येतात, राजकीय प्रश्न घेऊन जेव्हा मग ती संघटन बाहेर पडतात तेवढा प्रतिसाद मिळत नाही, ही वास्तविकता आहे। सर, तिसरं महत्त्वाचं एक की सर्वपक्षीय बैठक झाली, त्यात महाविकास आघाडीचे नेते सहभागीच झाले नाही, तुम्ही कसं बघता याच्याकडे? नाही, हे चुकीचं आहे। जेव्हा शासन एखादी बैठक बोलावते तेव्हा तिथे जाऊन आपण आपलं मत मांडलं पाहिजे, मत मांडून समाजाला न्याय दिला पाहिजे। प्रत्येकच गोष्ट काही तुमच्या मतासारखी होणार नाही, म्हणून सरकार जो मुद्दा आहे सामाजिक प्रश्न घेऊन चर्चेला बोलवलं, त्या चर्चेमध्ये सहभागी होणं हे लोकशाहीचं लक्षण आहे। सर, एकूणच काल भाजपच्या आणि महायुतीच्या नेत्यांनी टीका केली की विरोधक जरांगे पाटील यांच्या बाजूनं आहे, अप्रत्यक्ष अशी टीका होती, त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीला आलेले नाही। यांना खरंच ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे का, भूमिका स्पष्ट करावी, सत्ताधारी नेत्या आमदारांच्या या भूमिका होत्या? नाही, ते काय ते राजकीय हे आरोप प्रत्यारोप असतात
राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत ते म्हणणारच, कारण हे गेले नाही त्याच्यामुळे ते तशा प्रकारचा आरोप करत आहे. म्हणून विरोधकांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. शेवटचा प्रश्न, सरकारनं जर जरांगे पाटील यांच्या दबावात येऊन निर्णय घेतला, ओबीसीतून आरक्षण दिलं, तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची काय भूमिका असेल? आम्ही सुरुवातीपासून सांगितलेलं आहे की सरकारने आम्हाला आश्वासन दिलं आहे म्हणून आम्ही शांत आहोत. पण ज्या दिवशी सरकार मराठा जातीला ओबीसीतून आरक्षण देण्याची मानसिकतेमध्ये आहे किंवा तशी तयारी सरकारची थोडी लक्षात येईल, त्या दिवशी या महाराष्ट्रातील गावखेड्यातील गल्लीबोळ्यातील ओबीसी जो आज जागृत झालेला आहे तो रस्त्यावरती येईल आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करेल. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.